कोल्हापूर शहरातील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे अपघात व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। मात्र स्ट्रीट लाईटचा ठेका घेतलेल्या खासगी कंपनीकडून फक्त बिले उचलली जात असून काम मात्र शून्यच आहे, असा आरोप करत शिवसेना महिला आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। याबाबत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरात रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून यामागचं मुख्य कारण म्हणजे बंद असलेले स्ट्रीट लाईट। या स्ट्रीट लाईटच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी महापालिकेने खासगी कंपनीला ठेका दिला आहे। मात्र गेल्या वर्षभरात तब्बल 1720 दिवे बंद असताना कंपनी फक्त बिले उचलण्याचं काम करत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आलाय। याबाबत आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं। शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, आज शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांना एक निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर शहरामध्ये गेले बराच काळ, गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की स्ट्रीट लाईटची अत्यंत दयनीय अवस्था आहे। म्हणजे काही ठिकाणी असं आहे की अतिशय लांब लांबपर्यंत अगदी मोठ्या मोठ्या गल्ल्या, मेन रोड, मेन रस्ते याच्यावरती स्ट्रीट लाईटच नाहीये, पूर्ण अंधार आहे। बरं, नागरिक घर फाळा भरतायत, लाईट बिल भरतायत, सगळं आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडतायत। बरं, जो कोणी ठेकेदार लाईट साठीचा असेल, दिवे बसवणारा असेल, त्याच्याकडून जर व्यवस्थितरित्या जर आपल्याला सोयी मिळत नसतील, त्यांच्याकडून आपल्याला जर दिवे मिळत नसतील, तरी सर्वस्वी जबाबदारी प्रशासकांची आहे। तर ह्याच कोल्हापूरमध्ये वेगवेगळे अंधाराच्या ठिकाणी ना अवैध धंदे चालतात, कुणाची चेन स्नॅचिंग होत आहेत, महिलांना फिरणं अवघड झालेलं आहे आणि ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढा। दिवे लावणं गरजेचं आहे, जिथे खांब नाही तिथे खांब बसवणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। यावेळी महिला आघाडीच्या दीपाली शिंदे, विद्या गायकवाड, रुपाली जाधव, शुभांगी साळुंखे, कमल पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, रघुनाथ टिपोगरे, विशाल देवकुळे, योगेश लोंढे, सूरज कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।